उत्तर होणार आहे, यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत। ओबीसी आणि इतर समाजाच्या तज्ज्ञांच्या हरकती मागवल्यात। सगळ्यांनी यावर हरकती पाठवाव्यात। समता परिषद सुद्धा हरकती घेणार आहे। सगळे सोयरे जे आहेत ते कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही, असं भुजबळांचा दावा आहे। मराठ्यांनी सुद्धा महाराष्ट्रभरातल्या सगळ्या मराठ्यांनी सुद्धा आणि तज्ज्ञांनी अभ्यासकांनी सुद्धा वकील बांधवांनी जे असतील याच्यातले त्यांनी सुद्धा बारकाईने लक्ष ठेवून ते कसं खोडता येईल आणि आपल्यालाही कसं त्याच्यामध्ये मांडता येईल तेही हरकती तुम्ही सुद्धा मांडा, कारण त्याच्या विरोधात आपल्याला सुद्धा चालणं गरजेचं। आपण जरी मुंबईत त्यांच्याविषयी सोडून दिलं असलं, त्यांच्या मनात जर पुन्हा तेच पाप असलं तर आपल्याला नाविलाज आहे। मग आपल्याला नाविलाजानं मंडल कमिशन सुद्धा चॅलेंज करावं लागणार आहे। नाविलाज आहे मग आपला सुद्धा देशातलंच मग आपण पूर्ण आरक्षण याच्यामुळे उडवावं लागणार आहे, कारण तेही स्वीकारलेलं नाही आहे कोर्टानं, हेही आम्हाला माहिती आहे। तुम्ही जर आमच्या अन्नात विष घालायला निघालात, आम्ही एवढे परिश्रम करून एवढा त्याग एवढं लढून जीवाच्या बाजा लावून माझा मराठा समाज सगळा ताकदीनं रात्रंदिवस लढला 5 महिने, तुम्ही जर ते घालवायचा प्रयत्न करणार असाल तर आम्हाला तुमचं सगळंचे सगळं आरक्षण उडवावं लागणार आहे आणि मंडल कमिशनर चॅलेंज होणार आहे आणि उडणार सुद्धा आहे। मग हेही भान त्यांनी ठेवावं आता। ओके, त्यांचा दुसरा मुद्दा आहे की EWS आणि ओपनमध्ये जे आरक्षण मिळत होतं ते आता मिळणार नाही। ते माणसाचं खालच्या विचाराचे नीच विचाराचे असल्यासारखे ते आम्हाला कोणतंच आरक्षण खाऊ देत नाही। आता पर्यायच एक आहे, मंडल कमिशनच उडून टाकणे, सगळं आरक्षणच रद्द करणे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि त्याला कळन उडत नसतं म्हणत असला तर कसं उडत असतं याचीही मग आम्ही सगळी तडजोड करून ठेवलेली। मग मला नाविलाजानं त्याच्यात हात घालावा लागणार आहे। नसता त्यांच्या ओबीसी बांधवानं सगळ्या सामान्यांनी त्याला समजून सांगावं, नसता आम्ही मात्र त्याच्यात मग हात घालणार आहे, मग सोडणार नाही। मंडल कमिशनचं सगळं आरक्षण देशातलं मी उडून टाकणार। सरकार म्हणत होतं ओबीसीला धक्का लागणार नाही, मात्र आता बॅकडोर एंट्रीने तुम्ही येत आहात, ओबीसीवर अन्याय केला जातोय। अजिबात नाही, पूर्वीपासूनच मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे, कोणालाही कुठेही धक्का लागत नाही। तरी आमचं ते हक्काचं आहे ओबीसीतलं, ते आम्हाला सरकारला द्यावंच लागणार आहे। सरकारने किती प्रयत्न केले न देण्याचे, सरकारने शेवटी 2 महिने हे अध्यादेश काढण्यासाठी प्रयत्नच केलेत ते न द्यायचं म्हणून, कारण त्यांना माहिती ओबीसी आरक्षणात मराठा जाणार आहे। शेवटी नाविलाजानं आमचं हक्काचं असल्यामुळे ओबीसीतलं आरक्षण त्यांना द्यावंच लागलं। त्यामुळे यांच्याच्याने काय होणार नाही, हे असेच बोलत राहणार आहेत, काही होणार नाही। की झालेला आत्ताचा अध्यादेश सगळ्या सोयऱ्यांचा हा सुद्धा त्यांच्याच्याने काहीच होऊ शकत नाही, याला मराठ्यांचा तिथं विजय आहे, हेही मी आज तुम्हाला ठासून सांगतो। परंतु जर ते असं करतच राहिले तर आम्हाला त्यांचं आरक्षण घालावं लागणार आहे, आमचा नाविलाज। ते म्हणतात की मराठा समाजातील सरसकट गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतलाय, हा निर्णय यापुढे सर्वांनाच लागू होईल का? तीच सवय ना त्याला, तीच सवय। दुसऱ्याने मोर्चे काढले त्याला काढायचे, दुसऱ्याने आंदोलन केलं त्याला करायचं, दुसऱ्याने सभा घेतल्या त्याला करायचं। इतका खालच्या दर्जाचं वायाला गेलेला माणूस कधीच समाजात असू नये, कारण समाजाची याने भांडणं लागतात आणि त्याला भांडणं लावायचं काम करायचं। इतका खालच्या दर्जाचं फालतू माणूस कधीच समाजात जन्मू नये, खरंच जन्मू नये। ही समाजाला सुद्धा कलंक आहे आणि सरकारला सुद्धा कलंक आहे त्यांच्या। ते पुढे म्हणतात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फक्त मोफत शिक्षण का, सगळ्याच समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या। हेच खपत नाही, मी आता तेच म्हणलं ना, जवळ आरक्षण होतं तवर का नाही याचं थोबाड उचकटलं, भंगार सगळ्या दुनियाचा। तेव्हा तो थोबाड उचकायचा ना, तेव्हा तो म्हणायचं ना आम्हाला आरक्षण आहे त्यांना द्या। तेव्हा कुठं तोंड गेलं, आम्ही लढून मिळवलंय, आमच्या मनगटात ताकद आहे, तेव्हा असे कॉलर टाईट करून चालवतो आम्ही, लढतो आम्ही। तुसारखं फुकटाचं खात नाहीत, आहे तर दिलेलं। इथं दम लागतो, आम्ही दम लावून लढलो तेव्हा मिळवलंय। असं तुसारखं असं लोकांच्या जीवावर, आमच्या जीवावर मिळवलेलं नाही। ते संघर्ष केलाय आमच्या लोकांनी भाकरी नाही खाल्ल्यात, रात वाट एक केली। 3-3 वर्षाचे लेकरं सुद्धा आमच्या रस्त्यावर होते, तुझ्यासारखं असं नाहीत। म्हणून ओबीसी बांधवासाठी सुद्धा आम्ही याच्यात लढलेलो। ओबीसी बांधवा सुद्धा आम्ही आत्ताच काल जे आर निघाला त्याचा फायदा आहे, ओबीसीच्या बाजूने आम्ही लढलो, तू नाही। म्हणजे मराठा समाजासाठी जे JR काढलेला आहे सगळ्यांना मोफत शिक्षणाचा फायदा ओबीसींना पण होऊन जाईल बाकीच्या? नाही, सगळ्या सोयऱ्याच्या याच्यात ओबीसीना सुद्धा फायदा। मोफत शिक्षण नाही ओबीसीला त्यांना आरक्षण आहे ना, आम्हाला मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनचं ते आरक्षण सगळं मिळेपर्यंत मराठ्यांना सुद्धा मोफत शिक्षण करा असं आपण सांगितलं होतं आणि ते केलेलं आहे सरकारनं। आता त्याला ते बी पाहिजे, तिकडं बी, इकडं आरक्षण बी खायचं आणि इकडं बी पाहिजे, त्याची अशी नियती। तेव्हा मग का म्हणलं नाही मग आम्हाला आरक्षण आहे त्यांनाही द्या। मी तरी म्हणलो सगळे सोयऱ्याच्या याच्यामध्ये म्हणलं जर मराठ्यांचा सगळ्या सोयऱ्यात फायदा होतोय तर गोरगरीब जर ओबीसीचे बांधव राहिले असतील तर त्यांचाही गोरगरिबांचा फायदा होता। मी तर म्हणलो असतं मग आंदोलन आम्ही करायचंय, आणि हे यांना कसं काय दिलं तुम्ही, उडवा हे याच्यातून।
नाही म्हणलो, आमची इतकी नियत यासारखी खराब नाही. आम्ही गोरगरीब ओबीसीसाठी गावखेड्यात लढतो. आजही आम्ही एकत्र शेवटपर्यंत एकत्र राहणार. संजय राऊत म्हणतायत मराठा आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत, मात्र कुठल्याही समाजाचं नुकसान झालं नाही पाहिजे. हा राजकीय श्रेयवादाचा मुद्दा नाही. बरोबर आहे. राजकीय श्रेयवादाचा खरंच मुद्दा नाही. जरी शिंदे साहेब तिथं आले तरी ते उपोषण सोडायला आले आणि त्यांच्या हातानं आम्ही पत्र घेतलंय. म्हणजे त्यांची जबाबदारी सुद्धा आहे की ही कायदा मी केलाय तर आरक्षण दिलंय तर याला काही धक्का लागू देणार नाही जबाबदारी. त्यामुळं त्यांनी ते हातात घेतलं आणि आम्ही कुठंच राजकारण केलेलं नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस कुठंच नाही. हा बोललो असतं ते ठीक आहे. कशासाठी की आम्हाला त्यावेळेस ती आवश्यक होतं. आमच्या समाजाला मिळवून द्यायचं असेल तर देणारे तुम्ही होतात. तुम्हाला बोलल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता. पण आता ते मुंबईतच सोडून आलो आम्ही. सगळं फ्रेश आहेत आम्ही सगळ्यांचे आहेत. आणि तेच आंदोलन मी यशस्वी झालं आणि माझा समाज आज जिंकला. हे श्रेय सगळं मराठा समाजाचं माझा नाही. आज झालेला विजय मराठ्यांचा आहे आणि हे मराठ्यांना श्रेय, कोणालाच नाही. दुसरं कायदे तज्ज्ञ आहेत उल्हास बापट. ते म्हणतात की 50% वर आरक्षण देतो म्हणणं असं दिशाभूल करणार आहे. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या ठरवली आहे, त्याविरोधात आता कोर्टात जाता येणार नाही. वा, हे मी तेच म्हणलं ना, त्याला ओरिजिनल अभ्यासकांनी घडनात नसावाला. अर्धवट अभ्यासक जातीविषयक विष पेरणारच बोलणार. साहेबांचं मत बरोबर आहे आणि मराठा समाजासाठी हे दिलासादायक की मराठा समाजानं हपकायची गरज नाही. मग कायदा एवढे मोठमोठे ज्येष्ठ तज्ज्ञ बापट साहेबांसारखे जर बोलतायत तर मराठा समाजाने किती मोठी लढाई जिंकली हे मराठा समाजानं समजून घेणं आता खूप गरजेचं आहे. खूप मोठी लढाई ही लहान नव्हती. हे सगळे सोयऱ्यांचे कायदा बनवण्याची ही मोठी होती. मराठा समाजानं हे डोक्यात घ्यावं. मी TV 9च्या माध्यमातून पुन्हा समाजाला आवाहन करतो की समजून घ्या, इतके मोठमोठाले घटनातज्ञ असं बोलतायत. मग हे कायदा बनवण्यासाठी किती संघर्ष आणि किती टोकाचं काम करावं लागलं. बनलेला कायदा साधा सुद्धा नाहीये हे मराठा समाजात समजून घ्यायला पाहिजे. आणि झालेला विजय सुद्धा हा साधा सुद्धा नाहीये. जितकं आपण 5 महिने लढलोत, जितकी आपण शक्ती लावली त्याचा विजय झाला. याचा अर्थ हा बनलेला कायदा सगळ्या सोयऱ्यांचा लहान नव्हता. हे समजून घ्या मोठमोठाले घटनातज्ञ. आणि त्यांचं मी खरंच बापट साहेबाचं मनापासून कौतुक करतो. हे दिलासादायक शब्द त्यांनी समाजाला हे धीर देणारे, आधार देणारे आणि खराच मोठा विजय याच्यावर शिक्कामोर्तब होत आहे. उज्ज्वल निकम आहेत, ते सुद्धा असं म्हणतायत की मराठा आरक्षणाची जी कोंडी होती ती आज फुटलेली आहे. आंदोलनकर्ते यांची मागणी जी होती ती सरकारने तत्वता मान्य केलेली आहे. सगळे सोयरे याबाबतची मागणी होती ती सुद्धा मान्य करण्यात आलेली आहे. सगळे सोयरे शब्दाबद्दल जी संदेश देत होती त्याचा सुद्धा क्लॅरिफिकेशन सरकारने दिलेलं आहे. अध्यादेशामध्ये सरकारने दिलेले सगळे सोयरे या व्याख्येनुसार पुरावे प्रमाणपत्र हे संबंधितांना द्यावे लागतील, हे सुद्धा या अध्यादेशामधून स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे अध्यादेश जरी आला असला तर तुम्हाला पुरावे द्यावे लागणार आहेत. पाटील, नाही पुरावे तर द्यावाच लागणार. असं कसं ग्रह चौकशी तर करावंच लागणार आहे. शपथपत्र द्यावंच लागणार आहे. मग तुम्ही सगळे सोयरे कशा असं कसं होईल? मग तर कुणीही म्हणून मी तो हा सोयरा आहे. तुम्हाला ज्याची नोंद मिळाली त्याला सांगावं लागणार आहे हा सोयरा आहे. आणि सोयरा असताना तुम्हाला त्याच्यात हे पुरावे द्यावेच लागणार आहेत. परंतु आपण त्याच्यात शिथिलता करायचं त्यांना सांगितलंय. व्यासपीठावर शिंदे साहेबाला सांगितलंय आणि आपण रात्री जे आले होते मंत्री महोदय आणि सचिव महोदय त्यांनाही सांगितलेलं आहे. तुम्ही शपथपत्राचा पुरावा ग्राह्य धरून त्यांना प्रमाणपत्र देण्याचं वाटप सुरू करा, हे आपण त्यांना सांगितलेलं आहे. शपथपत्र दिलं की त्या शपथपत्राच्या आधारावर द्यायचं. नंतर तुम्ही ग्रह चौकशी करा, नंतर करा. प्रमाणपत्र तुम्ही द्या आणि ते त्यांनी कबूल केलेलं हे मराठा समाजानं समजून घेणं गरजेचं आहे TV 9च्या माध्यमातून. कारण हे सगळं TV 9 आपल्याला पूर्ण क्लिअर दाखवतं आहे लाईव्हच्या माध्यमातून. त्यामुळं मराठा समाजानं हा मुद्दा समजून घ्या. ही सविस्तर मांडणी झालेली आणि आपण जे सगळ्या सोयऱ्यांचा जो रात्री त्यांनी जो अध्यादेश आणला त्याच्यावरती हायकोर्टाचे वकील रात्रभर शब्दाचा किस पाडत होते. अभ्यासक होते, तज्ज्ञसुद्धा रात्रभर तिथं होते.